नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रो, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गणेश विसर्जन चालू आहे। आज आपण नांदेडमध्ये आहोत। नांदेडच्या या ठिकाणी आपण जे नानकसर भाग आहे, या ठिकाणी संपूर्ण नांदेडचे जे गणपती बाप्पाचं विसर्जन या नानकसर येथे होत असते। या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आपल्यासोबत महापालिकेचे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कदम साहेब जुळलेले आहेत। त्यांच्याकडून एकंदरीत या जे काही या ठिकाणी सोयी सुविधा आहेत त्याविषयी माहिती घ्या। सर, काय सांगणार? सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा। प्रथम, महानगरपालिकेने दरवर्षी जी व्यवस्था केली त्याप्रमाणे व्यवस्था केलेली आहे। उत्तर नांदेडसाठी महानगरपालिकेनं पासदगाव, सांगवी आणि पुयनी येथे मोठ्या गणपतीचं विसर्जनाचं केलेलं आहे। तसं दक्षिण नांदेडसाठी नवघाट इथं कृत्रिम तलाव आणि झरी येथे आपण जिथं उभा आहोत तिथं मोठ्या गणपतीचं विसर्जनासाठी केलेलं आहे। हे शहरातला सगळ्यात मोठा पॉईंट आहे। या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन होते। या ठिकाणी महापालिकेने 10 क्रेन आणि जवळपास 101 जीवरक्षक, CCTV, लाईट, कॅमेरा, पाण्याची व्यवस्था, निर्माल्य ह्याच्या करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। आतापर्यंत मोठ्या गणपतीचं विसर्जन झाले। इथं जवळपास 50 सार्वजनिक गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। आतापर्यंत सुरळीत विसर्जन झालेलं आहे आणि नागरिकही व्यवस्थित आनंद घेत आहेत विसर्जनाचा। महापालिकेने जी व्यवस्था केली त्याची आतापर्यंत कुठली तक्रार आली नाही आहे। याप्रमाणे महापालिकेची कारवाई सुरू आहे। सर, आता इथं काय एकदम म्हणजे गणपती जे काही मंडळ आहेत, प्रोसिजर काय आहे विसर्जनाची? गणपती आल्यानंतर ज्याप्रमाणे जागा होते त्याप्रमाणे जी क्रेन खाली असते त्या क्रेनच्या ठिकाणी ते नागरिक आणि पोलिसांमार्फत आणि महापालिकेच्या लोकांमार्फत त्या क्रेनपर्यंत त्यांना पोहोचायला जाते आणि गणपती एकदम काढल्यानंतर त्याच्या लगेच तिथून ते गाड्या कशा निघतील याची व्यवस्था केली जाते। सर, एकंदरीत आता शेवटचे किती वाजेपर्यंत टाईमचा वेळेचा किती वेळ आहे? महापालिकेच्या माहितीप्रमाणे यावर्षी मोठे गणपती बसले असं कळालेलं आहे। जेव्हा मोठे गणपती लवकर निघाले तर रात्री 4 पर्यंत इथं विसर्जन होऊ शकते, पण जर उशिरा निघाले किंवा लेट झाले काही कारणामुळे आले तर इथं सकाळचे 6-7 पण वाजू शकतात। एका वर्षी इथं जवळपास 8 ते 9 वाजले होते सकाळचे। त्याच्यामुळं गणेश मंडळ जर लवकर आले तर 4 वाजेपर्यंत विसर्जन संपते। ओके सर, सिटीन्यूजसोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। तर हे होते महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कदम साहेब। त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे या ठिकाणच्या सोयी सुविधाविषयी। या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं क्रेजचं आयोजन या ठिकाणी त्यांच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅनला विनंती करतो की पाठीमागचं या ठिकाणी स्वरूप दाखवावं, किती पद्धतीचे या ठिकाणी गणपती आहेत आपल्या पाठीमागं। माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो जे गणेश मंडळ आहेत नांदेडमधले, अनेक गणेश मंडळाचे या ठिकाणी विसर्जन होत आहे। आणि आता या ठिकाणी नांदेड शहरामधून साधारणतः जवळजवळ 4 ते 5 वाजेपर्यंत जे गणेश मंडळ जे आहेत ते येण्याची आशंका या ठिकाणी कदम सर यांनी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगितलेली आहे। अनेक ठिकाणी मोठमोठे यावर्षी गणेश मंडळ गणेश जी मूर्ती आहेत त्या मोठमोठ्या बसलेल्या याची माहिती देखील या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त कदम सर यांनी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन उद्धव नराडे सोबत मी अमोल किल्लारे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड।